मुलांनो, मागील तासाला आपण इयत्ता 8वीमध्ये मराठी विषयाच्या माध्यमातून पान क्रमांक 23वर जी 5वी कविता होते, या कवितेचं नाव थेंब थेंब पाऊस. आता थेंब थेंब पाऊस ही कविता आपण दुसऱ्या वेळी त्या कवितेचं आपण अध्ययन करतो आहे, माहिती घेतो आहे. कारण काही विद्यार्थ्यांना या कवितेच्या माध्यमातून या कवितेचा कवीने जो आशय आपणाला या ठिकाणी सांगितलेला आहे, आणि तो आशय म्हणजे थेंब थेंब पावसाच्या पाण्यामुळे पृथ्वीवर जो बदल होतो, सृष्टीमध्ये जो बदल घडतो, तो बदल कसा घडतो याची माहिती आपणाला या कवितेमध्ये दिली आहे. कवितेचं नाव आहे थेंब थेंब पाऊस. आता कवितेच्या पहिल्या ओळी पहा द्रुपदाच्या. थेंब थेंब पाऊस टपटपतो, झुळझुळ ओढा खळखळतो. पहा, थेंब थेंब पाऊस पडत असताना त्याचा पावसाच्या थेंबाचा आवाज कसा येतो? टपटपतो. टपटप म्हणजे काय? टपटप. जसं घोड्यांच्या टापाचा आवाज, रस्त्यावरून घोडागाडी जाताना आपल्याला त्याचा घोड्यांच्या टापाचा आवाज जाणवतो, तसा थेंब थेंब पाऊस टपटपतो म्हणजे पावसाचे थेंब खाली पडतात. पुढे झुळझुळ ओढा खळखळतो. थेंब थेंब पाऊस पडल्यामुळे, पावसाचे थेंब जमिनीवर पडल्यामुळे काय होतं? त्या पावसाच्या पाण्याचे थेंब थेंबाच्या माध्यमातून ओढ्याला पाणी येतं आणि तो ओढा काय होतो? झुळझुळ ओढा खळखळतो. झुळझुळ आवाज करणारा, पावसाच्या पाण्यामुळे झुळझुळ आवाज करत जो ओढा असतो, तो ओढा काय करतो? खळखळून वाहतो. बऱ्याच वेळाला ग्रामीण भागामध्ये आपणाला पाऊस मोठा झाला की गावाच्या शेजारी जे ओढे, नदी, नाले असतात, हे ओढे, नदी, नाले पावसाच्या पाण्यामुळे वाहत असलेले आपल्याला पाहायला मिळतात. तसं थेंब थेंब पाऊस टपटपतो, झुळझुळ ओढा खळखळतो. आता कवितेच्या पुढच्या ओळी. थेंब थेंब टिपला झाडांनी, मस्त बहरली पानांनी. पावसाचं जे थेंब थेंब पाणी पडतं, ते पाणी काय केलं? झाडांनी टिपलं आहे, म्हणजे आपल्या पानांवर घेतलेलं आहे, आपल्या झाडाला असलेल्या फांदींवर ते घेतलेलं आहे, टिपलं आहे. जसं बऱ्याच वेळा आपण रस्त्याने जाताना कोंबडी, कबूतर, पक्षी काय करत असतात? जमिनीवर पडलेले धान्याचे कण ते काय करतात? आपल्या चोचीने टिपतात. तसं पावसाचं पडणारं पाणी, थेंब थेंब पाणी झाडांनी टिपलेलं आहे, आणि या टिपलेल्या पावसाच्या पाण्यामुळे झाडं कशी मस्त बहरली आहेत. झाडाची पाने हिरवीगार दिसू लागली आहेत. पावसाचे थेंब थेंब पाणी त्याच्या पानांवर पडलेलं आहे, जसं गवतावर दवबिंदू पडतात तसं. थेंब थेंब टिपला झाडांनी, मस्त बहरली पानांनी. आणि अशा वेळी पाऊस पडल्यानंतर झाडावर जे पावसाचे थेंब पडलेले असतात, वारा आल्यानंतर खोडकर वारा काय करतो? अशा झाडांभोवती घुटमळतो, अडखळतो. म्हणून कवी म्हणतो, खोडकर वारा घुटमळतो, झोके देतो मग पळतो. पहा, अशा थेंब थेंब टिपलेल्या झाडांनी, मस्त बहरलेल्या पानांनी, अशा झाडांना खोडकर वारा काय करतो? वाहत येतो आणि त्या झाडांना जवळ घुटमळतो, खोडकरपणा करतो. कारण वाहत असताना तो काय करतो? झाडाच्या भोवती घुटमळतो आणि त्यांच्याशी खट्याळपणा करतो. जसं लहान मूल काय करतं? बऱ्याच वेळी खोड्या करत असतं, खोडकरपणे, खट्याळपणे काय करत असतं? ते खोडकरपणा करत असतं. जसं आपण क्रिकेट वगैरे खेळताना बॉल जर गेला आणि एखाद्या आजोबांनी ज्यांना लागलं म्हणून बॉल जर त्यांनी घेतला, तर आपण काय करतो? त्यांच्याशी खोडकरपणा करतो, खट्याळपणा करतो. परंतु आपली महत्त्वाची जी भूमिका काय असते त्यावेळेस? आपला बॉल त्या आजोबांनी द्यावा म्हणून. तसा वारा काय करतो?
खोडकर वारा झाडाभोवती घुटमळतो, झाडाला झोके देतो आणि मग पळतो म्हणजे पुढे जातो. त्यानंतर कवितेच्या पुढच्या ओळी, थेंब थेंब टिपला मातीने नव्या तरुणच्या आईने. पहा, पावसाचे थेंब थेंब जे पडलेत ना ते मातीने देखील टिपलेले आहेत. त्यामुळे माती काय ओली झालेली आहे. बऱ्याच वेळा ग्रामीण भागामध्ये जर पाऊस पडला किंवा पावसाच्या सरी आल्या, त्या जर सरी मातीवर पडल्या तर त्या मातीचा सुगंध येतो. कारण मातीचा सुगंध काय येत असतो तर पावसाच्या पाण्यामुळे ती माती जी असते तहानलेली असते, तहानलेल्या मातीला ज्यावेळेस पाणी मिळतं त्यावेळेस ती माती काय होते, एक प्रकारचा गंध सोडते. तसं थेंब थेंब टिपला मातीने नव्या तरुणच्या आईने. आणि ह्या थेंब थेंब टिपलेल्या मातीने काय केलंय, नव्या तरुणच्या आईने. तरू म्हणजे काय, झाडं, मोठमोठी जी झाडं आहेत ना त्या झाडांनी काय केलंय, पावसाचं पाणी टिपलेलं आहे. मातीने ते पावसाचं पाणी झाडांना देखील दिलेलं आहे. थेंब थेंब टिपला मातीने नव्या तरुणच्या आईने. आणि ते थेंब थेंब टिपलेलं पाणी जे आहे मातीने काय केलंय, नव्या तरुणच्या आईनं दिलंय. म्हणजे छोटे छोटे जे जमिनीवर काय होतात, गवत येतात, छोटी छोटी झाडं झुडपं येतात, अशा नव्या तरुणच्या आईंना तिने काय केले, नव्या येणाऱ्या झाडांना आपण काय म्हणलं या ठिकाणी, तरू, त्यांना ते दिलेलं आहे. आणि त्यामुळे सृष्टीवर, पृथ्वीवर हिरवा रंग सगळीकडे पसरलेला आहे. आणि तो हिरवा रंग कसा हसतो हे आपल्याला कवी या ठिकाणी काय करतो, सांगतो आहे. हिरवा रंग कसा हसतो तरू बाळांचा जीव लागतो. म्हणजे तरूचा जणू की जीव की प्राणच आहे. कोण तर हिरवा रंग. हिरवा रंग कसा हसतो तरू बाळांचा जीव लागतो. आणि हा हिरवा रंग नवीन येणाऱ्या झाडाझुडपांचा, तरू बाळांचा तो कसा आहे, प्रिय व्यक्ती आहे, प्रेमळ आहे. त्यामुळे कवी या ठिकाणी म्हणतो, थेंब थेंब टिपला मातीने नव्या तरुणच्या आईने. हिरवा रंग कसा हसतो तरू बाळांचा जीव लागतो. त्यानंतर कवितेच्या पुढच्या ओळी, थेंब थेंब टिपला विहिरींनी तुडुंब भरल्या पाण्याने. आता पावसाच्या पाण्याने जे थेंब थेंब पडलेले आहेत ते पावसाच्या पाण्याचे थेंब विहिरींनी टिपलेले आहेत. आणि त्यामुळे पावसाच्या पाण्याचे थेंब विहिरींनी टिपल्यामुळे म्हणजे स्वतःच्या पोटामध्ये ते घेतल्यामुळे काय झाले, विहिरी तुडुंब भरले. तुडुंब भरणे म्हणजे काठोकाठ भरणे, गच्च होणे. थेंब थेंब टिपला विहिरींनी तुडुंब भरल्या पाण्याने. आणि थेंब थेंब टिपलेल्या पाण्यामुळे विहिरी तुडुंब गच्च भरल्या आहेत, काठोकाठ भरल्या आहेत. पुढे, मोद तृप्तीचा मुसमुसतो लाटांच्या गजरी डुलतो. मोद म्हणजे हर्ष, आनंद, तृप्तीचा म्हणजे समाधानाचा, मुसमुसतो म्हणजे बहरतो. विहिरीच्या पाण्यामुळे काय होतं, आपण देखील आनंदित होतो, हर्ष होतो, आपल्याला प्रसन्न वाटतं. त्या विहिरीचं पाणी पाहिलं की समाधान वाटतं आपल्याला. आणि या विहिरीच्या पाण्यामुळे आपण काय करतो, मुसमुसतो, बहरतो. पाहिजे त्यावेळी आपण काय करतो, या विहिरीचं पाणी घेतो. आणि हे विहिरीचं पाणी घेत असताना लाटांच्या गजरी डुलतो. मोद तृप्तीचा मुसमुसतो तो लाटांच्या गजरी डुलतो. म्हणजे पावसाच्या पाण्याच्या लाटा, आपण त्याचा आवाज काय करतो, आपल्या कानावर पडतो. आणि तो लाटांचा गजरी आवाज आपल्या कानी पडल्यानंतर आपण काय करतो, आनंदित होतो, प्रसन्न होतो. मुसमुसतो म्हणजे बहरतं, आपल्या मनाला समाधान वाटतं. तृप्ती म्हणजे काय तर समाधान. मोद तृप्तीचा मुसमुसतो लाटांच्या गजरी डुलतो. म्हणजे मुसमुसलेल्या, समाधान पावलेल्या, मोद हर्ष प्रसन्नतेच्या लाटांचा आवाज आपल्या काय करतो, कानी डुलतो. गजरे म्हणजे ऐकायला येतो. जसं नदीचं पाणी, ओढ्याचं पाणी, झऱ्याचं पाणी खळखळ वाहत असतं. जसं मंजुळ आवाज करत झऱ्याचं पाणी वाहतं, नदीचं मोठमोठा आवाज करतो वाहतं, आणि ओढ्याचं पाणी खळखळ करत वाहत असतं. आणि तो आवाज आपल्या काय होतो, नदीच्या, ओढ्याच्या, जुळजुळ झऱ्याच्या पाण्याचा, लाटांचा आवाज आपल्या कानी डुलतो म्हणजे गजरी डुलतो. कवितेच्या पुढच्या ओळी, थेंब थेंब टिपला दगडांनी आंघोळ केली वर्षांनी. पहा, थेंब थेंब टिपला दगडांनी म्हणजे
वर्षभरानंतर बघा, पावसाचे एकूण ऋतू 3 आहेत. पावसाळा, हिवाळा आणि उन्हाळा. मोस्टली उन्हाळ्यानंतर पावसाळा येतो आणि हा पावसाळा आल्यानंतर जे दगडे असतात, नदी नाले ओढे जे पावसाची वाट पाहत असतात, झाडे वाट पाहत असतात, माती वाट पाहत असते, तसे थेंब थेंब टिपला दगडांनी आंघोळ केली वर्षांनी. जवळजवळ थेंब थेंब पावसाचा ज्या दगडांनी टिपला आहे, जणू असं वाटतं की त्यांनी संपूर्ण वर्षभराने आंघोळ केली आहे. जसं आपण आपलं आरोग्य स्वच्छता ठेवण्यासाठी आपण काय करतो, दररोज पाण्याने आंघोळ करतो आणि आपल्या शरीराला स्वच्छ करतो. कारण आपल्या शरीराचा तो गुण आहे, आपल्या संस्काराचा तो भाग आहे, आपल्या धर्माचा तो एक भाग आहे. तसा या ठिकाणी कवी म्हणतो की थेंब थेंब टिपला दगडांनी आंघोळ केली वर्षांनी. आणि पावसाच्या पाण्याचे जे थेंब त्यांनी काय केलेत, आपल्या अंगावर घेतलेत आणि ते अंगावर घेतलेले, दगडांनी घेतलेले थेंब कवी पाहतो आणि तो म्हणतो थेंब थेंब टिपला दगडांनी आंघोळ केली वर्षांनी. पुढे, आंघोळीने गुण कळतो संस्काराचा धर्म असतो. बघा, दगडाचा असो किंवा माणसाचा असो, दररोज जर पाण्याने आंघोळ करत असेल, आपल्या शरीराला स्वच्छ करत असेल आणि तो नित्य नियम म्हणजे आपल्या एक संस्काराचा भाग आहे, भारतीय परंपरेचा, धर्माचा तो एक भाग आहे. कारण का, शरीर स्वच्छतेसाठी आपल्याला आंघोळ करणं आवश्यक असतं आरोग्यासाठी. तसाच उदाहरण या ठिकाणी थेंब थेंब पावसाच्या माध्यमातून, या कवितेच्या माध्यमातून, कवितेच्या शेवटच्या ओळीमध्ये या ठिकाणी दिले. थेंब थेंब टिपला दगडांनी आंघोळ केली वर्षांनी. आणि पावसाचे थेंब दगडांनी टिपल्यानंतर असं वाटतं की जणू त्यांनी वर्षांनी आंघोळ केली आहे. जसं आपण आपल्या शरीराच्या स्वच्छतेसाठी दररोज आंघोळ करतो. दररोज आंघोळ करणं हा संस्काराचा भाग आहे, आपला धर्म आहे. म्हणून कवी पुढे म्हणतो, आंघोळीने गुण कळतो. त्या दगडाचा पण गुण कळतो आणि आपला पण गुण कळतो की आपल्यामध्ये त्या दगडासारखे, दगड निर्जीव आहे, आपण सजीव आहे. मग त्या दगडासारखे जर संस्कार आपल्यामध्ये असतील तर निश्चितच आपण दगडाकडूनही शिकत असतो. जसं रस्त्याने चालत जाताना ज्यावेळेस आपल्याला ठेस लागते, तो ठेस लागत असताना आपल्याला कळते नाही बाबा रस्त्यामध्ये दगड आहे, आपण न पाहिल्यामुळे आपल्या पायाला ठेस लागली. मग पाय वर चालताना उचलून टाकावे असं तो दगड आपल्याला शिकवतो. तसंच किंबहुना हे उदाहरण या ठिकाणी आपल्याला कवी देऊ पाहत आहे. थेंब थेंब टिपला दगडांनी आंघोळ केली वर्षांनी. आंघोळीने गुण कळतो आणि तो संस्काराचा धर्मच आहे. जसा दगडाचा धर्म आहे पावसाचं पाणी टिपणं, तसं आपला धर्म आहे संस्काराच्या माध्यमातून दररोज आंघोळ करणे, शरीराची स्वच्छता राखणे आणि सगळीकडे स्वच्छता ठेवणे हा संस्कार आहे आणि धर्म देखील आहे. अशा तऱ्हेने आपण परत एकदा कवितेचं रिपीट अध्ययन केलेलं आहे. कारण का, बऱ्याच विद्यार्थ्यांना या विषयी अडचण होती, काही शंका होत्या, त्या शंका नक्कीच त्यांच्या दूर झाल्या असतील. आणि हो, आणखी एक सूचना मला तुम्हाला द्यायची आहे. कारण असा ज्यावेळेस आपण अभ्यास करतो कवितेचा, ज्यावेळेस एखादा आशय आपल्याला समजत नाही त्यावेळेस आपण काय करायचं, तो आशय, ती कविता एकदा, दोनदा, तीनदा वाचायची आणि महत्त्वाच्या शब्दांना पेन्सिलने अंडरलाईन करायचे आणि मग त्याचा अर्थ पाहून पुढे वाचत जायचं. जसं ज्या मुलांना ही कविता थेंब थेंब पाऊस समजली नाही त्यांनी काय करायचं, परत एकदा वाचायची आहे सुस्पष्ट सुंदर आवाजामध्ये. आणि त्याच्यानंतर जे खाली शब्दार्थ दिलेत ना, त्या शब्दार्थांचा अर्थ पण त्या ठिकाणी तुमच्या वर्कबुकमध्ये पण लिहायचा आणि नोटबुकमध्ये लिहायचा आहे. आता टिपला म्हणजे काय, उचलला. बहरली म्हणजे काय, तर फुलली. जसं झाडाची पाने मस्त बहरतात कधी, पावसाच्या पाण्याचे थेंब घेतल्यानंतर. टिपला म्हणजे पावसाचं पाणी, झाडं काय करतात, झाडाची पाने टिपतात. टिपला म्हणजे उचलला, बहरली म्हणजे फुलली. खोडकर म्हणजे खट्ट्याळ, जसा वारा काय करतो त्या झाडांच्या भोवती पिंगा घालतो, खोडकरपणे अडकळतो, घुटमळतो, खट्ट्याळपणा तो करतो. तृप्ती म्हणजे समाधान, मुसमुसतो म्हणजे बहरतो. तरु म्हणजे झाडं आणि नव्या तरुणच्या आईने म्हणजे मातीवर पडलेले पाणी जे आहे ना, ते काय केले, छोट्या छोट्या नव्या तरुणी घेतलेले आहे आणि त्याच्यामुळे ते नवी तरु देखील काय केलेत, बहरले आहेत, फुलले आहेत.
आणि त्यांचा रंग कसा आहे? हिरवा. हिरवा रंग कसा असतो? तरुबाळांचा जिवलग प्रिय तो. जिवलग प्रिय व्यक्ती, तरु झाडे, तुडुंब काठोकाठ भरणे, मोद हर्ष. अशा तऱ्हेने आपण पान क्रमांक 23 वर कविताचा अर्थ, त्याचे स्पष्टीकरण आणि त्या ठिकाणी असलेले कठीण शब्द याचा देखील अर्थ घेतलेला आहे. आता आपण पान क्रमांक 24 वर जाऊया पुढे. या ठिकाणी अभ्यासरूपी जे प्रश्न दिले आहेत त्या प्रश्नांची उत्तरे आपण या ठिकाणी घेऊयात. काळजीपूर्वक ऐका. ज्यांना समजलं नाही त्यांनी व्यवस्थित ऐका आणि जवळच घेताना वर्कबुक घ्या, पेन्सिल घ्या, पेन घ्या आणि जमेल त्या पद्धतीने व्हिडिओ ऐकत असतानाच या प्रश्नांची उत्तरे लिहिण्याचा प्रयत्न करा. जसं तुम्ही वर्कबुकमध्ये काय करा, पेन्सिलने शॉर्टमध्ये लिहा आणि सविस्तर परत त्या प्रश्नांची उत्तरे सुंदर हस्ताक्षरामध्ये तुमच्या नोटबुकमध्ये लिहा. मराठी विषयाच्या, हिंदी विषयाच्या. या ठिकाणी आपण पान क्रमांक 24 वर काही प्रश्न दिलेत. प्रश्न अ, खालील प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे लिहा. पहिला प्रश्न काय? पाऊस पडल्यावर झाडांनी काय केले? पाऊस पडल्यावर झाडांनी पावसाचे थेंब टिपले. 2. खोडकर वारा काय करतो? खोडकर वाडा काय करतो? झाडाजवळ घुटमळतो, अडखळतो, झाडांना झोके देतो आणि मग पुढे पळतो. 3. पाऊस आला तेव्हा विहिरींनी काय केले? पाऊस आला तेव्हा विहिरींनी पावसाचे थेंब थेंब पाणी टिपले, त्यामुळे विहिरी पाण्याने तुडुंब भरल्या. 4. दगडांनी पाऊस आल्यावर काय केले? दगडांनी पावसाचे थेंब थेंब पाणी अंगावर घेतले, त्यामुळे वर्षांनी दगडांनी आंघोळ केली असे या ठिकाणी कवी म्हणतो. मग या प्रश्नाचं उत्तर, दगडांनी पाऊस आल्यावर काय केले? दगडांनी पाऊस आल्यावर पावसाच्या पाण्याने आंघोळ केली. आता अ नंतर आ. खालील ओळीतील अधोरेखित शब्दांचा अर्थ लिहा. मस्त बहरली पानांनी. बहरली या शब्दाचा अर्थ आहे फुलली. 2. नव्या तरुणच्या आईने. तरुणच्या म्हणजे झाडांच्या आईने. तुडुंब भरल्या पाण्याने. तुडुंब म्हणजे काठोकाठ भरणे. मोद तृप्तीचा मुसमुसतो. मोद याचा अर्थ आहे हर्ष. मग बहरली फुलली. तरुणच्या झाडांच्या. तुडुंब काठोकाठ. मोद हर्ष. आ नंतर रसवई. खालील ध्वनिदर्शक शब्द वाचा व लिहा. आता या ठिकाणी टपटपतो म्हणजे काय? पावसाचं पाणी टपकते, टिपकते म्हणतो आपण ग्रामीण भागामध्ये, तसं टपटपतो म्हणजे काय? टपटप. 2. खळखळतो. खळखळतो यामध्ये ध्वनिदर्शक शब्द कुठला आहे? खळखळ. 3. झुळझुळतो. यामध्ये ध्वनिदर्शक शब्द झुळझुळ. मग पावसाचं झऱ्याचं पाणी काय करतं? झुळझुळ वाहतं. ओढा काय करतो? खळखळत वाहतो. पावसाचं पाणी कसं काय? टपटप करतं. तसं गडगडतो. बघा, पावसामध्ये ज्यावेळेस मोठा पाऊस येतो ना, त्यावेळेस आकाशामध्ये ढगामध्ये काय करतो? गडगडाट होतो. गडगडतो म्हणजे काय करतो? ढगांचा आवाज होतो. आणि तो आवाज कसा? गडगड. धडधडतो. बऱ्याच वेळा आपण काय करतो? धडधड करतो. ज्यावेळेस आपली घाबरतो ना आपण, त्यावेळेस धडधड असा आवाज येतो. धडधडतो म्हणजे काय? धडधड असा आवाज होणे. चमचमतो म्हणजे चमकणे. चमचमतो म्हणजे काय? चमकणे. बघा, बऱ्याच वेळा पावसाचं पडत असताना पाणी त्याच वेळी जर ऊन पडलं ना, तर आपल्याला आकाशामध्ये रेनबो पण दिसतो आणि ते पावसाचं पाणी प्रकाशामध्ये चमचम करत येत असलेलं आपल्याला दिसतं. मग टपटपतो, टपटप हा ध्वनिदर्शक शब्द आहे. आवाज करतो. खळखळतो, खळखळ. झुळझुळतो, झुळझुळ. गडगडतो, गडगड. चमचमतो, चमचम. धडधडतो, धडधड. या पद्धतीने काय होतात? खालील ध्वनिदर्शक शब्द आपल्याला वाचता येतात आणि ते शब्द आपणाला व्यवस्थितरित्या लिहिता आले पाहिजेत. त्यानंतर पुढे जाऊया आपण. दीर्घई. खालील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा. आता या ठिकाणी तुम्ही काय करा बाळांनो, काळजीपूर्वक ऐका. खालील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा. पहिला उपप्रश्न 1. या कवितेत पावसामुळे सृष्टीत होणाऱ्या बदलांचे कसे वर्णन केले आहे ते लिहा. आता या प्रश्नाचं उत्तर अतिशय सोपं आहे. पहा,
या कवितेमध्ये पावसामुळे सृष्टीमध्ये जे बदल होतात ते असे. पावसाच्या पाण्यामुळे काय होतं, पावसाचे थेंब थेंब पाणी झाडे काय करतात, टिपतात. आणि त्या पावसाचे पाणी टिपल्यामुळे झाडे काय होतात, मस्त बहरतात. मस्त बहरलेल्या झाडांना खोडकर वारा काय करतो, त्याच्या भोवती घुटमळतो, झोके देतो आणि मग पुढे जातो. ही माहिती लिहावी लागेल. त्यानंतर पुढे, थेंब थेंब टिपला मातीने नव्या तरुणच्या आईने. पावसाचं थेंब थेंब पाणी मातीने देखील टिपलेलं आहे आणि ते पाणी काय करते, त्या जमिनीवर येणारे जे नव तरुण आहेत, छोटी छोटी झाड झुडपं आहेत, ते त्या झाडांना ते काय करते, माती पाणी देते. आणि त्यामुळे ती छोटी छोटी झाडं काय करतात, अगदी शाल पांघरल्यासारखे दिसू लागतात, हिरवा रंग त्यांना मिळतो. आणि हा हिरवा रंग पृथ्वीवर जणू हिरवा रंग कसा हसतो, तरुबाळांचा जीव लागतो. हिरवा रंग हसतो कसा, तर छोट्या छोट्या झाडांच्या तरुबाळांचा तो जीवलग मित्र आहे असा हसतो. अशा पद्धतीने आपल्याला सृष्टीमध्ये झालेल्या बदलाचं वर्णन करता येतं. त्यानंतर थेंब थेंब टिपला विहिरीने. आता विहिरीने पावसाचं पाणी टिपलेलं आहे, त्यामुळे विहिरी देखील तुडुंब गच्च भरलेल्या आहेत, काठोकाठ भरलेल्या आहेत. आणि या गच्च भरलेल्या विहिरी आपण काय करतो, पाहिल्यानंतर आपल्याला मोद, हर्ष, आनंद होतो, आपण प्रसन्न होतो. कारण विहिरीमध्ये असलेलं पाणी, सृष्टीमध्ये झालेला बदल मुसमुसतो म्हणजे काय होतो, बहरतो. आणि हे वाहणारं पाणी देखील काय होतं, आपल्या वाहणाऱ्या पाण्याचा आपल्या कानी आवाज येतो, जसा लाटांच्या गजरी डुलतो. आणि शेवटच्या कवितेच्या ओळीचं वर्णन असं आहे, थेंब थेंब टिपला दगडांनी आंघोळ केली वर्षांनी. थेंब थेंब पावसाचं पाणी ज्या दगडांनी टिपलं आहे, ते दगड पाहून पृथ्वीवर, सृष्टीवर कवीला वाटतं की दगडांनी आंघोळ केली आहे. पुढे, आंघोळीने गुण कळतो कुणाचा, दगडाचा. तसा माणसाचा देखील स्वच्छ राहिल्यामुळे गुण कळतो. तो म्हणजे काय, स्वच्छ राहणे आणि साधी विचारसरणी. विचार साधे पण स्वच्छता मात्र पाळणे गरजेचे असतो. पहा, म्हणून आपण देखील आपल्या आरोग्याच्या दृष्टीने स्वच्छ राहिलं पाहिजे. आणि आता तर कोरोनाची साथ आहे, आपण सोशल डिस्टन्सिंगचं पालन केले पाहिजे, सॅनिटायझरचा वापर केला पाहिजे, स्वच्छता ठेवली पाहिजे, बाहेर जाताना मास्कचा वापर केला पाहिजे. अशा पद्धतीने हा देखील आपल्यामध्ये असणाऱ्या संस्काराचाच भाग असणार आहे तो. त्यामुळे या ठिकाणी आपण सृष्टीमध्ये झालेले जे बदल आहेत पावसाच्या पाण्यामुळे, याचं वर्णन आपण या ठिकाणी अतिशय छान करू शकतो, जसं या ठिकाणी मी केलेलं आहे. दुसरा प्रश्न पान क्रमांक 25 वर आहे तो, तुम्हाला पावसाबद्दल कोणती गोष्ट आवडते ते सविस्तर लिहा. आता मला जी गोष्ट आवडते ते मी तुम्हाला सांगतो. पावसाबद्दल मला गोष्ट आवडते एकच, कारण का पावसामुळे जे पण चातक पक्षी, पशु, प्राणी, झाडं, झुडपे, माती, नदी, नाले, ओढे पावसाच्या पाण्याची वाट पाहत असतात. कारण का या पावसाच्या पाण्यामुळे सृष्टीमध्ये, पृथ्वीमध्ये बदल घडत असतो आणि सर्वांना समाधानासाठी, जीवन जगण्यासाठी आवश्यक असणारं पाणी मिळतं. म्हणून पावसाबद्दल माझ्या मनामध्ये अतिशय जिव्हाळा आहे. कारण का पावसाचं पाणी असल्यामुळे आपण जीवन चांगल्या पद्धतीने जगतो, स्वच्छतेसाठी पाण्याचा वापर करतो. त्यामुळे मला पावसाबद्दल अतिशय आवड आहे. पावसामध्ये दुसरी एक गोष्ट आपण करतो, पावसाच्या पाण्यामध्ये भिजतो, आनंद घेतो, पावसाच्या पाण्याचा आनंद देखील लुटतो. परंतु हा आनंद घेत असताना आपण आपल्या आनंदाचा दुसऱ्याला त्रास होणार नाही याची देखील काळजी आपण करतो. थोडक्यात म्हणायचं झालं तर पावसाच्या पाण्यामुळे जो बदल होतो तो बदल मला या ठिकाणी आवडतो. जसं झाडांना पालवी फुटते, पशूंना पाणी मिळते, माणसांना पाणी मिळते. आणि पावसाच्या पाण्यामुळे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे भारतामध्ये असणारा 70% शेतकरी सुखी होतो. कारण का त्याचा जीव पावसाने पडलेल्या पाण्यात असतो. कारण का पावसाच्या पाण्यावरच तो आपलं शेती पिकवत असतो, जनावरांना सांभाळत असतो. आपली उपजीविका ती शेतामध्ये पडलेल्या पावसाच्या पाण्यावर असते. म्हणून पाऊस हा ऋतू, पावसाबद्दल मला अतिशय आवड आहे. म्हणून नेहमी आपण
पाऊस आपल्याकडे जास्त पडावा यासाठी आपण काय केलं पाहिजे, झाडं लावली पाहिजे, प्रदूषण टाळलं पाहिजे, जेणेकरून वायू प्रदूषण थांबल्यामुळे पावसाचं प्रमाण वाढेल. जसं यावर्षी कोरोनामुळे सगळीकडे स्वच्छता झाली आणि या स्वच्छतेमुळे वायू प्रदूषण कमी झालं आणि वायू प्रदूषण कमी झाल्यामुळे पावसाचं प्रमाण वाढलं, म्हणून मला पाऊस आवडतो. अशा पद्धतीने आपण पान क्रमांक 25वर जे 2 प्रश्न आहेत मोठे त्याची देखील उत्तरे घेतलेली आहेत, सविस्तर ते ऐकलेले आहेत. त्यानंतर पुढे रस्वई नंतर उ खालील शब्दांचे लिंग ओळखा. आता पहा, शब्द दिलेत त्या शब्दांचे लिंग ओळखायचे आहे. आता ज्या शब्दामुळे आपल्याला पुरुष जातीचा बोध होतो या शब्दांना पुल्लिंगी शब्द म्हणायचे. ज्या शब्दामुळे आपल्याला पुरुष जातीचा बोध होतो त्या शब्दांना पुल्लिंगी शब्द. जसं थेंब हा पुल्लिंग शब्द आहे. विहीर हा स्त्रीलिंग शब्द आहे, कारण का ती विहीर पाण्याने तुडुंब भरली. तो, ती, ते. मग ज्या शब्दामुळे आपल्याला स्त्री जातीचा बोध होतो त्याला स्त्रीलिंग म्हणतात. जसं विहीर स्त्रीलिंग, माती स्त्रीलिंग शब्द आहे, ती माती आपण म्हणतो, तो माती म्हणत नाही, ते माती म्हणत नाही, ती माती. ज्या शब्दामुळे आपल्याला स्त्री जातीचा बोध होतो त्या शब्दांना काय म्हणायचं, स्त्रीलिंगी शब्द. माती स्त्रीलिंग. पाणी आता नपुंसकलिंग, ते, तो, ते. आपण काय करतो, तिन्ही पद्धतीने या शब्दाचा वापर करतो. ते पाणी. ती पाणी पण म्हणत नाही, तो पाणी पण नाही. म्हणून ज्या शब्दामुळे पुरुष जातीचा आणि स्त्री जातीचा दोन्ही जातीचा बोध होत नाही अशा शब्दांना नपुंसकलिंगी शब्द म्हणतात. जसं ते पाणी, ते वासरू, ते पाडस. असे पाणी, वासरू, पाडस, हरणाचं पाडस हे सगळे नपुंसकलिंगी शब्द आहेत. त्यामुळे खालील शब्दांचे लिंग ओळखताना आपण काय करायचं, शब्द वाचायचा आणि मग त्याचा लिंग ओळखून लिहायचं. त्यानंतर शेवटचा उपप्रश्न, खालील कवितेच्या ओळी पूर्ण करा. आता या कवितेच्या ओळी पूर्ण करण्यासाठी तुम्हाला कवितेच्या त्या पानावर जावं लागेल आणि त्या कवितेच्या ओळी आपल्याला काय करावं लागतील, अगोदर म्हणावं लागतील आणि मग पाठ करून लिहाव्या लागतील. थेंब थेंब टिपला झाडांनी, मस्त बहरली पानांनी, खोडकर वारा घुटमळतो, झोके देतो मग पळतो. पुढे, थेंब थेंब टिपला दगडांनी, आंघोळ केली वर्षांनी, आंघोळीने गुण कळतो, संस्काराचा धर्म असतो. अशा पद्धतीने आपण थेंब थेंब पाऊस या कवितेचे रिपीट अध्ययन केलेलं आहे आणि मला आशा आहे, मला देखील समाधान वाटलं आहे या ठिकाणी, कारण तुम्हाला जे समजलं नाही ते मी समजावून तुम्हाला सांगू शकलो. आता या कवितेचे प्रश्न अगोदर समजून वर्कबुकमध्ये लिहा आणि त्याच्यानंतर परत हे शब्द प्रश्नांची उत्तरे सुंदर हस्ताक्षरामध्ये नोटबुकमध्ये लिहा आणि मला ते सेंड करा उद्याची उद्या. अशा तऱ्हेने आपण जी काही तुम्हाला थोडीशी कठीण वाटत होती ती कविता परत एकदा आपण अभ्यासली आहे. परंतु हो, या ठिकाणी आपण ज्यावेळेस एखादा भाग आपल्याला कठीण वाटतो त्यावेळेस आपण काय करायचं, पुस्तक, वही, पेन्सिल घेऊन बसायचं आणि जो जो शब्द महत्त्वाचा वाटतो, जे जे वाक्य महत्त्वाचं वाटतं, जो जो अर्थ महत्त्वाचा वाटतो तो लिहून घ्यायचा आणि मग तो अर्थ, शब्द, महत्त्वाची वाक्य आपण काय करायचे, प्रश्नाची उत्तरे लिहिताना ते पाहायचे आणि सुंदर हस्ताक्षरामध्ये आपल्या नोटबुकमध्ये लिहायचे. अशा तऱ्हेने आपण रिपीट थेंब थेंब पाऊस या कवितेचं अध्ययन केलं आहे. मला तुम्ही या कवितेच्या प्रश्नांची उत्तरे उद्या लिहून परत सेंड करायची आहे. या ठिकाणी आपण थांबूयात. धन्यवाद.